हॅलो नमस्कार, मी उर्मिला. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही करणार आहोत आमच्या ऊस रोपवाटिकेचा शुभारंभ. त्यासाठी संपूर्ण हा सेटअप लावून घेतलेला आहे या ठिकाणी आणि संपूर्ण बियाणे वगैरे आलेला आहे. आणि माझ्या हाताला दुखापत झाल्यामुळे मला जास्त व्हिडिओ वगैरे शूट करता येत नव्हते, बनवता येत नव्हते व्हिडिओ. आणि ह्या मशीनची ट्रायल घेण्यासाठी, ऊसाचे कटिंग करण्यासाठी हर्षूने आणि काजलने कटिंग करायला बसले होते. लाडू तू पण करणार? आणि ही मंडळी अशी बघत होती ऊस कटिंग करताना. तर आपल्याकडे 86-032 आणि 265 तसेच आणि इतर सुधारित जातीची ऊसाची दर्जेदार अशी रोपं मिळतील. आणि माणसं देखील एक एक करून सगळेजण त्या मशीनची ट्रायल घेत होते. तर हर्षूने आज एका दिवसातच एवढं कटिंग करून ठेवलं होतं. लाडू देखील ऊस द्यायला मदत करत होता आणि अगदी त्यांना उत्साह असा वाटत होता आणि लागला होता नाचायला पण. ऊस कटिंग करत असतानाच हे ऊसाचे जे डोळा आहे, जो बियाणे, ते ह्या अशा ट्रेमध्ये भरायचे होते. त्यासाठी ह्या दोन मुली आणि हे भरण्याचं काम करत होत्या. तर आणि त्यानंतर पुन्हा याची भट्टी लावायची होती, जेणेकरून आपली ऊसाची दर्जेदार अशी रोपं तयार होतील. तर या ठिकाणी हे असं बियाण्यांच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि ही अशी भट्टी लावली जाते. त्यावरती उन्हापासून संरक्षण होण्यासाठी पाला टाकला जातो ऊसाचा. आणि आता भट्टी लावायची चालू आहे. तर इकडे सगळे ट्रे जे भरून झाले होते ते आणायचं काम चालू आहे. वर ठेवा वर. आणि त्यानंतर हर्षू एका साईडला, तो एका रेषेत एका दिशेने अशी सरळमध्ये ट्रे सगळे मांडत आहे. अशा पद्धतीने सगळे ट्रे मांडून घेतल्यानंतर त्यावरती पाणी मारलं जातं आणि त्यानंतर वरून प्लास्टिकचा कागद पसरला जातो आणि ते एक 8-10 दिवसासाठी झाकून ठेवलं जातं आणि वरतून पाला टाकला जातो. तर अशा प्रकारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. पाहू शकता असं एका सरळ रेषेमध्ये त्याने कसे लावलेले आहेत. ह्या अशा पद्धतीने डोळे भरले जातात ऊसाचे. आणि त्यानंतर एका साईडला कागद कापून घ्यायचा चालला होता त्या मापाचाच, आणि कागद कटिंग केलं आहे. त्यानंतर संध्याकाळी ऊस सोलायचं काम चालू होतं. तर ही अशी घरातली लहान मंडळी देखील अगदी उत्साहाने ऊस सोलण्यासाठी चांगला गेटअप वगैरे तिथून तर केलेला आहे. आणि हर्षू दिवसभर आता काम करून थकलेला आहे, त्यामुळे तो आतमध्ये गेला आणि ह्या तिघांची अशी लगबग चालू आहे कामासाठी. तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.